टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर्व मतदारसंघात जे आहे ते आता फेरपडताळणी सुरू झाली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत ज्यांनी आक्षेप नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सचिन दोडके आहेत। काय सांगाल तुम्ही आक्षेप नोंदवला होता, काय परिस्थिती आहे? ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या मतदार यंत्रांच्या ज्या मशीनची काउंटिंग आहेत त्या पूर्णपणे चुकीचे दाखवतात ते। त्याचा अर्ज आपण ज्यावेळेला मशीन इलेक्शनचे काउंटिंगच्या दिवशी ज्यावेळेला पहिली मशीन उघडली तेव्हा आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले आकडे चुकीचे दाखवतात ते, कारण का लोकांची आणि तिथले मतदारांची परिस्थिती आणि जागेवर पडलेल्या मशीनचे आकडे हे खूप मोठा तफावत आहे। त्याच्यामुळं त्यावेळेला सुद्धा आम्ही अर्ज केला होता की आम्हाला त्या पेटर्नमधल्या स्लिपा मोजून व्हीव्हीपॅटमधल्या स्लिपा मोजून मिळाव्या, त्या आज दागात आम्हाला मिळाल्या नाहीत म्हणून आम्ही कोर्टात गेलेलो आहे आणि हायकोर्टामध्ये आमची त्याच्यामध्ये केस चालू आहे। आज सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे। आम्ही पैसे भरल्यानंतर आम्हाला व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या मोजणं अपेक्षित आहे, परंतु त्या चिठ्ठ्या न मोजता ते फक्त आम्हाला त्या दिवशी मशनीवरचा जो निकाल आहे तेवढाच दाखवतात ते। त्याच्यामुळं आम्ही आता तिथं अर्ज केला आहे आणि त्या अर्जानुसार त्यांचा अजून अर्ज निकाली निघाला नाही आहे, त्याच्यामुळे ही प्रक्रिया आम्ही तिथं थांबवलेली आहे। आता ती त्यांना अर्जाचं उत्तर काय देते त्याची आम्ही वाट बघतोय। नक्कीच आपण पाहिलं तर ही प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आली आहे। ज्या पद्धतीने आम्हाला मतमोजणी हवी त्या पद्धतीने मतमोजणी होत नसल्याचा आरोप जे आहे ते शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके जो आहे तो यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळेच काही काळासाठी जी आहे ती आता ही मतमोजणी या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।